काल अचानक पाऊस पडला आणि आज सकाळचं वातावरण असं होतं. बाहेरचं वेदर बघत दिवसाची सुरुवात झाली. पवनसाठी कॉफी केली आणि माझ्यासाठी काळा चहा, खडे मसाले घालून सर्दी खोकल्यासाठी. अस्मी शांतपणे तिचं दूध पीत होती. मी घरची थोडीफार आवराआवर आणि बिछाना नीट केला. झाडू मारला. अस्मी आणि तिचे बाबा पुस्तक वाचत होते. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. नवीन आणलेल्या साऊंडवर अस्मीने गाणी लावली आणि घरात मस्त नाच सुरू होता. थोड्या वेळाने मी तिला वाफवलेला स्वीट कॉर्न दिला आणि ती आनंदाने खात होती. खाऊन झाल्यावर ती पुन्हा खेळायला लागली तिच्या भांडीकुंडींच्या जगात. आज मकर संक्रांती. स्वयंपाक केला आणि देवाला नैवेद्य दाखवला. आजच्या दिवशी एकच म्हणणं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सर्वांना शुभ मकर संक्रांती. अस्मीने तिचं जेवण केलं. पुन्हा थोडा वेळ खेळली. तिचे बाबा कामात बिझी होते म्हणून मी स्वयंपाकघर आवरून घेतलं. नंतर अस्मी झोपली. झोपेतून उठल्यावर आम्ही माझ्या नंदेकडे गेलो. तिथेच संक्रांतीची पूजा केली. अस्मी तिच्या भावासोबत मनसोक्त खेळली. संध्याकाळचं जेवण खास होतं. दिवसभराच्या गडबडीनंतर हे ताट समोर आलं आणि दिवस इथेच शांतपणे थांबला.